जालन्यात आचारसंहितेचा भंग, खासदार श्रीकांत शिंदेंच्या आढावा बैठकीवरून राजकारण पेटलं. जालन्यात शिवसेनेची जंगी बॅनरबाजी, नियम धाब्यावर बसवल्याचा काँग्रेसचा आरोप. आचारसंहितेच्या काळात जालन्यात शक्तीप्रदर्शन, शिवसेनेचे बॅनर्स पाहून काँग्रेसचा थेट कारवाईचा इशारा. जालन्यातून या क्षणाची एक मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. जालन्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू आहे. मात्र या आचारसंहितेचा पुरता बोजवारा उडाल्याचं चित्र सध्या जालन्यात पाहायला मिळतंय. शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या आढावा बैठकीनिमित्त संपूर्ण जालना शहरात शिवसेनेचे शेकडो बॅनर्स झळकले आहेत. सत्ताधाऱ्यांकडून उघडपणे आचारसंहितेचा भंग होत असल्याचा गंभीर आरोप आता काँग्रेसने केलाय. जालन्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. निमित्त ठरलंय ते शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या आढावा बैठकीचं. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जालना शहरात शिवसेनेचे शेकडो बॅनर्स आणि होर्डिंग्ज लावण्यात आलेत. खरं तर सध्या जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू आहे. आचारसंहितेच्या काळात अशा प्रकारे शक्तीप्रदर्शन किंवा बॅनर्स लावण्यास सक्त मनाई आहे. मात्र नियमांना केराची टोपली दाखवत शहरात बॅनर्सची मोठी आतिषबाजी करण्यात आली आहे. सत्ताधाऱ्यांच्या या बॅनरबाजीवर आता विरोधक आक्रमक झाले असून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कल्याण दडे यांनी प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. जालन्यात सध्या विधान परिषदेची आचारसंहिता सुरू असतानाही सत्ताधारी शिवसेनेने संपूर्ण शहरात बेकायदेशीरपणे शेकडो बॅनर्स लावले आहेत. हा थेट आचारसंहितेचा भंग आहे. प्रशासनाने यावर तात्काळ कारवाई करायला हवी. सत्ताधारी पक्षाला एक न्याय आणि विरोधकांना दुसरा न्याय असं चालणार नाही. प्रशासनाने डोळेझाक न करता या बॅनरबाजीत गुंतलेल्यांवर कडक कारवाई करावी, अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल. तर एकीकडे आचारसंहितेचे कडक नियम सर्वसामान्यांना आणि विरोधकांना लावले जात असताना सत्ताधारी शिवसेनेच्या या बॅनरबाजीवर प्रशासन आता काय कारवाई करणार? निवडणूक आयोग या गंभीर प्रकरणाची दखल घेणार का, की प्रशासन याकडे सोयीस्करपणे डोळेझाक करणार याकडे आता संपूर्ण जालन्याचं लक्ष लागलंय. प्रशासनानं आमच्या सगळ्या चौकात असणारे बॅनर प्रशासनानं आमच्या आचारसंहितेच्या नावाखाली त्या ठिकाणी काढून टाकले. परंतु आम्ही आज मी जी माहिती या ठिकाणी घेतली की श्रीकांत शिंदे या ठिकाणी आलेले 3 स्टार हॉटेलमध्ये त्या ठिकाणी थांबलेले आहेत. सगळ्या ताफ्यासहित त्या ठिकाणी आले आणि त्यांच्या सगळीकडे पक्षाचे बॅनर त्यांचे त्या ठिकाणी चिन्हासहित त्या ठिकाणी लागलेले. प्रशासन जाणून बुजून त्यांच्या बाजूने उभं राहतंय हे त्या ठिकाणी दिसतंय. आणि एकीकडे पंतप्रधान म्हणतात की डिझेल वाचवा, पेट्रोल वाचवा, कमी खर्च करा, पण हे फक्त तुमच्या पुढे मीडिया समोर फक्त एखाद्या कुठल्या तरी ट्रेनला जाताना कोणीतरी दिसतंय, मोटरसायकलवर विधान भवनामध्ये फक्त दाखवण्यासाठी त्या ठिकाणी दिसतं. पण प्रत्यक्षात हे प्रचंड खर्च हा शेतकऱ्यांचा खर्च ते त्या ठिकाणी शासकीय योजनाबद्दल त्या ठिकाणी करतात. आज शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी अडचण येते. पेट्रोल पंपावरती डिझेल आणि पेट्रोलसाठी शेतकऱ्यांच्या प्रचंड रांगा असताना सुद्धा या ठिकाणी हे सरकार संवेदनशील त्या ठिकाणी नाही. आणि म्हणून प्रशासनाला आम्ही पुन्हा कलेक्टर साहेबांना या बाबतीत भेटणार आहे की हे जे आचारसंहितेमध्ये तुम्ही ह्या पक्षाचे बॅनर त्या ठिकाणी ज्यांनी लावले असतील त्यांच्याशी कायदेशीर कारवाई त्या ठिकाणी झाली पाहिजे. ही भूमिका आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने त्या ठिकाणी देणार आहोत. काय नाव आहे? कल्याण दळे, अध्यक्ष, जिल्हा काँग्रेस कमिटी, जालना.